तळोजा MIDC परिसरातील प्रदूषणाची पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी गंभीर दखल घेतली असून या संदर्भात बुधवारी मंत्रालयात तातडीची बैठक बोलावण्यात आली होती। गेल्या कित्येक दिवसापासून तळोजा MIDC परिसरातील ग्रामस्थांनी प्रदूषणाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात तळोजा MIDCतील कंपन्यांमार्फत होणाऱ्या प्रदूषणाबाबत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता। या संदर्भात बुधवारी पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी तातडीची बैठक बोलावली। यावेळी प्रवीण पोटे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या कारखान्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले। या बैठकीत सिडको डम्पिंग ग्राउंड, रामकी ग्रुपच्या मुंबई वेस्ट मॅनेजमेंट तसेच कासाडी नदीच्या प्रदूषणाबाबत सुद्धा चर्चा झाली। तसेच सिडको वसाहतीमधील मलनिस्सारण केंद्र व्यवस्थितपणे प्रक्रिया करीत नसल्याने त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत।